पुण्यामध्ये शनिवार वाड्यावर लोकमान्य यांचा कार्यक्रम होतो आहे, पण थेट जाऊया या कार्यक्रमात। ही संकट आली, आभाळ जरी कोसळला तरी त्याच्यावर पाय ठेवून उभा राहीन मी। ज्याला देशप्रेम नाही असा माणूस असूच शकत नाही। सध्याच्या तरुणांनी स्वतःची प्रगती करू नये असं आमचं म्हणणं नाहीये, पण स्वतःच्या प्रगतीसोबत त्यांनी देशाच्या प्रगतीचाही विचार केला हवा। स्वराज्य स्वराज्य म्हणजे स्वकीयांचं राज्य। सध्याचा काळ आहे तो बाहेरून आलेल्या जुलमी ब्रिटिशांशी दोन हात करण्याचा काळ। ते आपल्यातले नाहीत तरीही आपल्यावर त्यांचं राज्य आहे। आपल्याला आपलं राज्य हवं, स्वराज्य। पण स्वराज्य मिळाल्यानंतर त्यांनी देशाला मात्र विसरू नये। आपल्या शिक्षणाचा, आपल्या कौशल्याचा जितका जास्तीत जास्त फायदा आपण देशाला करून देऊ तितकी हिंदुस्थानची प्रगती होणार आहे। स्वातंत्र्यानंतर आपली शाळा, आपली कॉलेज ही नोकरी शोधणाऱ्या गुलामांनी भरून जाता कामा नयेत, तर देशप्रेमाने प्रेरित झालेले तरुण त्याच्यातून निर्माण व्हायला पाहिजेत। खूप झाले विचार, खूप झाल्या योजना, आता ते विचार प्रत्यक्ष राबवण्याची वेळ आलेली आहे। गडाचे दोर केव्हाच कापून टाकलेत, आता एकतर मरा नाहीतर मारा, आणि असंच जर असेल तर मग माराच। आपण परकीय गुलामगिरीत असताना, पोटात अन्नाचा कणही नसताना कुठल्या वैचारिक बदलांची अपेक्षा करतोय? आधी आपल्या हाती सत्ता येऊ दे, मग आपण घडवू सुधारणा आपल्याला हव्या तशा। हे इंग्रज लोक हिंदुस्थानचे तुकडे करण्याचा डाव रचतायत। आपण जितके एकमेकांविरुद्ध लढत राहू तितके ब्रिटिशांचे अधिकाधिक गुलाम होत जाऊ, हे आपल्याला कळत नाहीये का? 1857चं बंड मोडून का पडलं? राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांचं बलिदान वाया का गेलं? कारण आपण एकत्रपणे लढलोच नाही। या ब्रिटिशांच्या तोडा आणि फोडाच्या राजनीतीत आपण स्वतःहून स्वतःचा बळी देतोय, हे न समजण्या इतपत आपण मूर्ख आहोत का? अखंड हिंदुस्थान, हा अखंड हिंदुस्थान ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध एकत्र उभा ठाकला तर या अखंड हिंदुस्थानशी लढणं ब्रिटिशांना केवळ अवघड नाही तर अशक्य होऊन जाईल। आणि त्यासाठी कुठलाही मार्ग स्वीकारावा लागला तरी सुद्धा तो स्वीकारायची माझी तयारी आहे। आता एकच ध्येय, स्वराज्य स्वराज्य स्वराज्य। सत्ता करणं म्हणजे सूड उगवणं नव्हे। हे ब्रिटिश सरकार लोकांचा हवा तसा छळ करते। अफजल खानाने काही कमी अत्याचार केले? हिंदू देवदेवतांची विटंबना केली, स्त्रियांवर अत्याचार केले। छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? इतरांना शंड म्हणण्यात त्यांनी वेळ दवडला नाही। छत्रपतींनी अफजल खानाचा वध केला। स्वराज्यासाठी रक्त सांडलंच पाहिजे, नाहीतर मिळालेल्या स्वराज्याची किंमत राहणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।